सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीनं बुद्ध आणि त्यांचा धम्म व संविधान वाटप नामदार भरत शेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार। महाड प्रतिनिधी। खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीनं बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय संविधान वाटप नामदार भरत शेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार व भीमगीत गायन स्पर्धा असा तिहेरी कार्यक्रम रावढल जेतवन बुद्ध विहार येथे सकाळी 10 वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संगम कासारे यांच्या गीताने करण्यात आली। प्रथम लहान गट भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी साळवी, भागुराम साळवी, मुकुंदराव पाटणे, जज पाटणे, राजेंद्र पाटणे, अनिल जाधव, सखाराम जाधव, लक्ष्मण जाधव, प्रभाकर खांबे, योगेश कासारे, दीपक मोरे, गंगाधर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर मोठा गट भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन धूमधडाक्यात करण्यात आले। या कार्यक्रमात ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या कामकाज केले आहे त्यांना सन्मान चिन्ह व शाल पुष्प घेऊन सन्मानित करण्यात आलं। यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांना मित्रमंडळाच्या वतीने शांती प्रतीक बुद्ध मूर्ती व पुष्पहार देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका दीपाली शिंदे व सुदर्शन कासारे यांनी दमदार नामदार भरत गोगावले यांच्याबद्दल सुंदर अशी गीते यावेळी सादर केली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया साळवी, प्रास्ताविक भाषणात नामदार भरत शेठ गोगावले यांची स्तुती त्यांनी केली। त्याचबरोबर वीरेश्वर महाराज व चौदार तळ्याला मानवंदना देण्याची प्रथा आपण सुरू केली असे ते म्हणाले। आपण चार वेळ भरघोस मतांनी निवडून येऊ शकलो ते केवळ जनतेच्या प्रेमामुळे असेही त्यांनी नमूद केले। तसेच महामंडळाला सभागृह बांधून देण्याचे आश्वासन नामदार साहेबांनी दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव प्रफुल्ल साळवी व गंगाधर साळवी यांनी केले। पण उशीर झाला असता तर मी पाहिलं वातावरण तर आम्हाला उशीर झाला असता म्हणून बोललो बौद्धजन पद्धतीचा आपला हा जो कार्यक्रम आपल्या या विभागाने घेतलेला आहे त्यासाठी आवर्जून हजर राहणं का गरजेचं होतं, कारण आमच्या शिर्के गुरुजीने आणि सगळ्यांनी प्रवीण असाल, लक्ष्मण असाल, या सगळ्यांनी वारंवार फोन करत होते, बोल येणार तर कार्यक्रमाला नक्की। म्हणजे फार समाधान आहे। आता किती लोकांनी मदत केली किती नाही केली ते आता काय मी सांगणार नाही, कारण आता हाताची बोटं काय सगळी सारखी नाही, परंतु दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। परंतु मी पहिले तुमचे आभार मानतो, अभिनंदन करतो, कारण मग कोणी खालीचा वाटा, कोणाचा शेळाचा वाटा आणि कोणाचा काय पल्ल्याचा वाटा असं समजून जावं आपण। कारण म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो। आज आपला समाज असेल, आमचा समाज असेल, कुणबी समाज असेल किंवा अन्य काय समाज असतील, या सगळ्यांनी भरत शेठवरती भरभरून प्रेम केलं। म्हणूनच 14 वेळेला आपण लोकांनी आम्हाला निवडून दिलं। 14 वेळेला जर तुम्ही निवडून दिलं नसतं तर आज भरत शेठ एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या महाडचा सुपुत्र पिंपळवाडी गावचा आज नामदार मंत्री म्हणून तुमच्या समोर आलो नसतो। म्हणून तुमचे उपकार हे आनंद आहे। मलाही कळतंय सगळी गावं काय सारखी नसतात, पण आम्ही काम करतो ते बोलतो। आज आमचा रवी आलाय, सचिन आलाय, ही सगळी तरुण मंडळी तिथून आमचे जाधव मगाशी दिसले होते, आमचे राजवीवाले, या सगळ्या मंडळींनी मी मनापासून रात्रंदिवस आणि बाकी मग तुम्ही आता सांगितलं गुरुजी की आम्हाला एवढ्या मोठ्या या विभागाला एकही बसण्या उठण्यासाठी सामाजिक सभागृह व्यवस्थित नाही आहे। तुम्ही गेल्या वर्षी मागणी केली नाही, माझ्या पण काही लक्षात नाही, परंतु गेल्या 2